जालना महापालिका निवडणूक काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती संपन्न. मवियाची युती होणार? जालना राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जालन्यातही राजकीय वातावरण तापले आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून आज शहरातील 16 प्रभागांमधील सुमारे 200 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. जालन्यात आगामी निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद. निवडणुकीसाठी तगडे आणि लोकसंपर्क असलेले उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसने या मुलाखतींचे आयोजन केले होते. प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुकांनी दावेदारी केल्याने पक्षाकडे उमेदवारांची मोठी फळी असल्याचे दिसून आले. उपस्थित मान्यवर. या मुलाखती आणि पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. खासदार डॉक्टर कल्याण काळे, जालना लोकसभा. अशोकराव निलंगेकर, जिल्हा काँग्रेस प्रभारी. राजाभाऊ देशमुख गुनिले अब्दुलरशीद पहिलवान, ज्येष्ठ नेते. कल्याण दळे, राजेंद्र राख, बदर चाऊस, अतीक खान, शहराध्यक्ष. अबरूफ परसुवाले, नंदा पवार आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी. राजकीय समीकरणे. जालन्यात यंदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपनेही आपली तयारी सुरू केली असताना काँग्रेसने घेतलेल्या या मुलाखतींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. खासदार काळे यांच्या विधानानुसार जर मवियाची युती झाली तर जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस कमिटी जालन्याच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि आजचे आपल्या जालना जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय अशोकराव निलंगेकर पाटील साहेब आणि आमचे सर्व काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका जालन्याच्या मुलाखती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळपासून जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्हाला 8 प्रभागाच्या मुलाखती घेण्यात गेला. आता राहिलेल्या 8 प्रभागाच्या मुलाखती मधल्या इंटरव्हेलच्या काळानंतर पुन्हा सुरू करतोय. अतिशय चांगला प्रतिसाद. प्रचंड मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाकडे केलेले आहे. जवळपास 16 प्रभागाकरता आणि 65 वार्ड करता जवळपास 200च्या आसपास अर्ज आमच्याकडे आलेले आहे आणि अजूनही अर्ज भरणाऱ्याची संख्या सुरूच आहे की माझा अर्ज भरायचा राहिला होता, मला अर्ज भरायला संधी द्या, अशी भूमिका या ठिकाणी सुरू आहे. आणि चांगला प्रतिसाद या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये आहे. महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट या दोघांनाही चर्चा करायला बोलवलेलं आहे. लवकरच ती चर्चा होईल आणि आमच्याकडनं काँग्रेसच्याकडनं जालन्यामध्ये महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचे तिन्ही पक्षाकडनं प्रयत्न आहे. आमच्यापैकी मोठा भाऊ म्हणजे 3 पक्षापैकी का? नॅचरली काँग्रेसच ना. मागच्या वेळेला आमच्याकडे जवळजवळ 30 जागा निवडून आल्या होत्या. 4 अपक्ष आमच्या सोबत होते. जवळजवळ 35 लोक आपल्याकडे होते 65 पैकी. त्यामुळे मोठा भाऊ काँग्रेस राहील अशी अपेक्षा आहे. आमचे प्रयत्न असे आहे बघा की साधारणपणाने निवडून येणाऱ्या उमेदवाराचा क्रायटेरिया लावायचा आणि त्याच्यामध्ये पुढे जायचं. किती नंबर कोणाला मिळाले याच्यापेक्षा महत्वाचं आहे घेतलेल्या उमेदवारी संख्येप्रमाणे जास्तीत जास्त सीट निवडून कशी येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा.